सकाळचं वातावरण काही असं होतं आणि आपले काका म्हणत होते, "काय ह्या चालू केल्या ना मेल्यान सकाळी सकाळी नवीन वर्ष." त्यानंतर मी बस पकडून निघालो स्टेशनला जायला. पाठीमागे सीट नव्हती म्हणून पुढे येऊन बसलो आणि पुढून थोडा शूट करायला चालू केलं. काका म्हणायला लागले, "अचानक काय या नवीनच चालू केलं ना नवीन वर्षाक म्हणतात." पाऊस तर लागत होतो, तुम्ही बघू शकता या काचावरती दिसतंय तुम्हाला. त्यानंतर पुढे येऊन पोचलो आणि बस स्टँडला येऊन उतरलो. 2026ची सुरुवात ही आपली आज पावसाने झालेली आहे. रात्रीपासूनच पाऊस लागतोय. तर मी तर सकाळी उठून आता निघालो, तर अजूनही पाऊस चालू आहे बारीक बारीक आणि बघू शकता वरती भरलेला पण आहे. पूर्ण चारी साईडने मळप करून ठेवलेली आहे. बाजार इकडे भरलेला आहे. पावसात या बाजार पण चालू आहे आणि आजच्या 2026च्या पहिल्याच दिवशी असं वाटतंय की पावसाळाच चालू झाला आहे. आता अजूनही बारीक बारीक पाऊस पडतोय बघा. तर केवढा जोरात पडेल काय सांगता येत नाही. चारी साईडला सगळीकडे पावसाचं हे पकडलेलं आहे. ठीक आहे, तर आपण स्टेशनच्या दिशेने जातोय आता आणि स्टेशनच्या ब्रिजवरती आल्यानंतर आपल्याला सूर्यदेव उगवलेले दिसतात. तेही आज दिसत नाही आहे, तुम्हाला दाखवतो मी. मी आता खाली प्लॅटफॉर्मवरती उतरून आलो आहे. पूर्ण अंबरनाथ साईडला बघायला गेलात ना तर टोटली पावसाने आज वेढलेलं आहे आणि या CST साईडला बघितलं तर थोडासा पाऊस कमी आहे खाली एकदम. कारण तिकडे थोडंसं लालसरगरचं ढग दिसत आहेत. पण या साईडला अंबरनाथच्या साईडला वरती पूर्ण बघायला गेला तुम्ही पाठी बघू शकता, पूर्ण सगळं पावसाने वेढलं आहे. थोडा पण असं नाही आहे की काही किरण वगैरे पडलं आहे, काही नाही. पाऊस पण लागतोय अजून बारीक बारीक. मोठा कधी येईल सांगता येत नाही. आपण आपल्या प्लॅटफॉर्मवरती पोचलेलो. आपण बघू काय पाऊस जोरात पडतोय की कसं काय होणार आहे. ठीक आहे, आपण पहिले ट्रेनची वेट करतो आता आणि पुढे जाऊ अंबरनाथला. ठीक आहे, आपण आपल्या काकांना आजच्या दिवसाबद्दल काही 2 शब्द विचारूया. काय सांगू शकता आजच्या दिवसाबद्दल काका? आजच्या दिवसामध्ये आता सध्याच्या आपल्याकडे पायवाळा चालू झालेला आहे. काका बोलतायत आज हिवाळा चालू झाला आहे. परत बोलतात हे बघा, पायवाळा उन्पा हिवाळा. काय मोसम पूर्ण पावसाने घेरलेला आहे. आता काय सगळी सध्याचा ऋतू पायवाळा चालू आहे. हा उन्पा हिवाळा, उन्पा. पाऊस आणि हिवाळा. ओके, म्हणजे तिन्ही चालू आहे जसं म्हणतायत ते. काय होईल काय सांगता येत नाही. 2026मध्ये लाट पण येणार आहे, त्याच्यावर पण लक्ष द्यावं लागेल आपल्याला. आपण बघू काय होतंय. ट्रेन पण लेट आहेत. आत्ता कसारा आली आहे, 7:46 झाली आहे आणि आम्ही तिन्ही काका मिळून चहा प्यायला आलो तिकडं. ठीक आहे, हे बघा. हो आहे करा आपल्या चॅनल. हे आपल्या दुसरे काका आहे. आपण आता चहा पिऊ आणि ट्रेन पकडून निघालो अंबरनाथला जायला. तसं आज बघायला गेलो होतो तर ट्रेनमध्ये काय गर्दी नव्हती. एकदम खाली होती ट्रेन पहिल्याच दिवशी. आणि हे काका आपलं रिंगटोन लावून गुणगुणत होते. पाऊस असल्यामुळे वातावरण थंड होतं. आपण आता अंबरनाथला उतरलेलो आहोत आणि बाहेर आलेलो आहोत.
आज जास्त जोराचा पाऊस तर नाही लागला आहे, पण थोडा बारीक बारीक लागला आहे पाऊस. आणि तो पाऊस लागल्यामुळे थोडं वाळाला पाणी आलेलं, जोरदार प्रेशर होता वाळाच्या पाण्याचा, तर त्याच्यामुळे त्याला जरा तिकडं त्याचा दरवाजा उघडला, सोडलं पाणी. आणि आता आलो आहे आपण इथं रिक्षा स्टँडच्या दिशेने जायला. तर आपण रिक्षा स्टँडच्या इकडे जाऊ. आणि आजचं माहोल एकदम मळब आहे पूर्ण, आणि एकदम हे झालेलं आहे काळोख. नेहमीप्रमाणे आपल्या महाराजांचं दर्शन. जय शिवराय. नवीन वर्षाची सुरुवात. नेहमीप्रमाणे सगळी माणसं आपली कामावर जायला आलेलीच आहेत. आणि पहिल्याच दिवशी नवीन वर्षाचा हा असा दिवस आहे. कालच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलेलं की बघू उद्या काय होणार आहे ते उद्याच बघू. तर आजच्या या दिवसामध्ये असं काही वातावरण आहे आजचं. तर आपल्या रिक्षा पण भरपूर वरती आहे, तर आपण तिकडं चालत चालत जातो आहे आता. ओके, पाठी आपल्या माणसं चालत आहेत. तर आपण वरती जाऊ आणि रिक्षा पकडू आणि कंपनीकडे जायला निघू. मंडळी, आपण आता पोचलेलो आहोत अंबरनाथला. आणि अंबरनाथला तर थोडासा मोसम आहे, चांगला आहे. पाऊस आहे, ढग आहेत वरती. पण मेन गोष्ट म्हणजे आज नवीन वर्षाची सुरुवातही कामावर जायला लेट झालेली आहे. आता बरोबर 9ला 6 मिनिटांनी क्रॉस केलं आहे. अजूनही मी इकडंच आहे, सचिन हॉटेलच्या इकडे. तर मी चालत चालत जातो आहे घाईघाईने. आणि तुम्हाला आजचा जरा समोरचा व्ह्यू दाखवतो. बघू शकता तुम्ही काय वातावरण आहे आजचं. मंडळी, आजचं वातावरण आहे ना खूपच थोडं वेगळं आहे. म्हणजे असं श्वास घ्यायला पण थोडा हे होतोय, कारण वातावरण डळमळीत आहे आज. बोलायचं तर सगळे आलेत कामावरती. मी पण पोचलो आहे आता कंपनीच्या इकडे. आणि आपण डायरेक्ट भेटू आता संध्याकाळी, कारण आता कंपनीमध्ये थोडं काम करू जे काय असेल ते, आणि डायरेक्ट आता संध्याकाळी भेटू. तर तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. नवीन वर्षाच्या नवीन दिवसात व्यवस्थित जावा कामावरती आणि व्यवस्थित घरी पोचा. ठीक आहे, तर भेटू आपण डायरेक्ट संध्याकाळी. तर तोपर्यंत बाय बाय. आणि आज होता आपल्या ग्रेट मावशीचा बर्थडे. त्यानंतर आपल्या राजेंद्र सरांनी केक कापून घेतला आणि मावशीला भरवला. मावशी तर खुश झाली, सरांनी मला केक भरवला आहे. नंतर मावशीने पण सरांना भरवला. त्यानंतर आले आपल्या 2 मॅडम. मग इकडे बघ तिकडे बघ करून फोटो काढून घेऊन दुसऱ्या मॅडमांनी पण केक भरून डायरेक्ट कल्टी मारली. त्यानंतर आल्या मावशीच्या मैत्रिणी. मी भरवते करून मागोमाग एका एकाने भरवलं.